स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. तुमचं नाव सांगा आणि काय घटना झाली होती, काय नाव? माझं नाव बबन भिमाजी टेमकर, राहणार अवसरी खुर्द. रात्री इष्टी न मिळाल्यामुळे मी थांबल्यामुळं हा रात्री 12:15 12:30 टायमात आला. कुठं थांबले होते तुम्ही? हा काम करतो तिथे थांबलो होतो. हा. तर त्यांनी पैसे मागले, माझ्याकडे पैसे नव्हते. कोण होतं? तो काळूराम पोरगा म्हणून नाव होतं. आल्यानंतर काय केलं? आल्यानंतर पैसे नाही म्हणल्यानंतर त्यांनी अचानक बोलला आणि दांडकं उचललं आणि दांडकेने इथं 2 फटके मारले आणि तो डोक्यात मारणार तर मी आपला असा हात पुढं करून सनी मग असे 3-4 टाके पडले. हात रक्तानी झाला, थेंब थेंब रक्तानी खाली सांडली, गोरडी भिजली वगैरे वगैरे अनेक टिपके आहेत फरशांवरती. तुमचे काय वाद होते का पहिले? नाही, अजिबात नाही. तो कुठला मी कुठला. तुम्हाला मारहाण कशी झाली, कशाने झाली, काय? त्या दांडकेने मारलं त्यांनी. त्याला लोखंडाची हे होतं ना, हुक, त्या हुकानी एवढं रक्तबंबाळ झाला. आता 2-3 टाके पडले आणि इथे हिरवगार झाले. इथे 2 दांडके मारली, डोक्याला लागू नये म्हणून करता माणूस हात पुढं करत ना त्या दांडक्याला. मग हाताला वर कडलं गेलं, त्याला फॅन उगवते, त्याच्यामुळे हात उखडला गेला, कापला गेला. आणि आता तुम्ही तिथे बसले होते, काय तुमचा वाद होता का पहिले? नाही, अजिबात नव्हता फार. काय काय कारण सांगितलं, कशावरून मारहाण झाली? कशावरून त्यांनी पैसे मागले, पैसे दिले नाही. तुम्हाला पैसे मागणी केली त्यांनी? हा, मग मी म्हणलं माझ्याकडे पैसे नाही, मला गाडीला पैसे नाही, मी काय करणार, कुठून देणार? आणि मग त्यांनी दांडकं उचललं आणि 2 फटके खांद्यावर मारले, 2 फटके डोक्यात टाकले. तर मी असं हात केल्यामुळे हातावर लागले, डोक्याला वगैरे कुठं लागलं नाही. आणि असाच पळून गेला शिंदे बाजारच्या खताच्या दुकानाच्या पाठीमागून.